आणि तुम्ही सगळे पाहत आहात श्रुतीज लाईफ। तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण आज आहे मदर्स डे आणि आतापर्यंत मी मदर्स डे फक्त सेलिब्रेट करायचे, बट टुडे आय एम समवन्स मॉमी आणि ही फीलिंग खरंच खूप अनरियल आहे। खूप इमोशनल फील होतं आहे, खूप हॅप्पी फील होतं आहे। फर्स्ट टाईम मी मदर्स डे सेलिब्रेट करते बिंग अ मॉम आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सरप्राईज रिव्हील करणार आहे जे माझ्यासाठी होतं। चला आपला ब्लॉग सुरू करूयात। फ्रेंड्स, अशा प्रकारे माझं हे क्यूटचं सेलिब्रेशन होतं मदर्स डेसाठी। माझ्या हस्बंडनी माझ्यासाठी प्लॅन केलेलं। मला खरंच खूप छान वाटलं आणि एकदम स्पेशल फील झालं। बघता बघता माझ्या मदरहूडला 1 इयर कंप्लीट होत आलं आहे। स्वीटी 11 मंथ्सची झाली आहे आणि हा टाईम कसा गेला काहीच समजलं नाही। हा टाईम खरंच खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी, एक वर्किंग मॉम असल्यामुळे समजलं नाही। स्वीटी 5 मंथ्सची होती तेव्हा मी ऑफिस रिजॉईन केलं आणि आज ती 11 मंथ्सची आहे। तर हे 6 मंथ्स कसे गेले, तर त्याच्यानंतर ती बसायला लागली, हळूहळू ती काय काय बोलायला लागली, ती वेगळे लेवल पार करत गेली तिच्या एजनुसार। तर ते सगळं मी खूप काही मिस केलं। हे रिग्रेट तर नेहमी राहीलच, बट ठीक आहे। अगोदर खूप भीती वाटली होती की ती कशी राहील, काय करेल वगैरे, कधी आजारी पडली, रात्रीची रडली तर काय करणार। सो आपण स्ट्रॉंग बनायचं, कारण आपल्याकडून पण तेच घेणार आहे। जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मी तिला प्राऊडली सांगू शकेल की तुझ्यामुळे मी माझं करिअर सॅक्रिफाईस नाही केलं, तू मला सपोर्ट केलास आणि खरंच तिने खूप सपोर्ट केला। बट बोलतात ना, वेळेनुसार जर आपण स्ट्रॉंग झालो तर खूप काही गोष्टी इझी होऊन जातात आणि तसंच टचवूड तिने खूप चांगलं आम्हाला दोघांना हे केलं। तर आम्ही खूप ब्लेस्ड आहे की आम्ही तिचे पॅरेंट्स आहे आणि मी खूप ब्लेस्ड आहे की तिच्यामुळे मला मॉम बनण्याचं, की तिच्यामुळे मला आई बनण्याचं सुख मिळालं। माझे हस्बंड आणि ती या दोघांनी माझी लाईफ खूप हॅपनिंग बनवून टाकली। ती आल्यापासून लाईफमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी होत गेल्या। माझं म्हणजे ती मला खूप लकी आहे। प्रत्येक बाळ हे आपल्या आईसाठी लकी असतंच, पण ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ते नेहमी राहणार, कारण तिने पण माझ्यासोबतच खूप काही सॅक्रिफाईस केलं आहे। तिला जेवढा टाईम मी देऊ शकत होते तेवढा टाईम मला देता नाही आला। ऑफिस आणि सगळं काही असल्यामुळे तेवढा टाईम देणं पॉसिबल होत नाही, कारण खूप गॅप येतो, खूप डिस्टन्स क्रिएट होतं। बट तरीसुद्धा तिने कधीच रात्रीचा त्रास नाही दिला। युजली मी नाईट शिफ्टवर असते, बट तिने कधी रात्रीचा त्रास नाही दिला। ती अशी इतकी सहजपणे वाढत गेली की मला समजलंसुद्धा नाही। मुझे तेरी फिकर धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। आणि अगोदर मला कोणच ओळखत नव्हतं, पण आता मला सगळे स्वीटीची मम्मी म्हणूनच ओळखतात, कारण की माझ्यापेक्षा जास्त तर माझ्या चॅनलवर तीच फेमस आहे। जेव्हा पण काही व्लॉग्स वगैरे येत नाही तर कमेंटमध्ये तुम्ही मला हेच विचारता की क्या हुआ दीदी, आपके व्लॉग्स नाही आ रहे, काय झालं, स्वीटीची तब्येत बरी आहे ना, सगळं ठीक आहे ना। स्वीटीला बघितल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही। जर एका पण व्हिडिओमध्ये ती नसेल तर लोक नेहमी मला विचारतात तिच्याविषयी। मी नसेल तरी चालेल, पण ती त्यांना हवी असते। त्यामुळे मी खरंच खूप ब्लेस्ड मदर आहे। मला आज सगळ्या मदर्सला खूप खूप मनापासून विश करायचं आहे, जे पण वर्किंग मॉम्स आहेत, जे रेग्युलर मॉम्स आहेत, ज्यांनी आपलं करिअर सॅक्रिफाईस केलं आपल्या बेबीसाठी, तर त्यांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलं आहे। ते जे एक आई आहे तीच समजू शकते। बट सोसायटी, जर तुम्ही रेग्युलर मॉम असाल तर सोसायटी तुम्हाला म्हणते की करिअर सोडून घरात बसली, आणि जर तुम्ही वर्किंग असाल तर सोसायटी बोलते की बाळाला सोडून कामाला जाते। तर असं इदर वे सोसायटी तुम्हाला जज करणारच आहे। त्यामुळे तुम्हीही स्ट्रॉंग राहा। तुमचं जे पण मोटिव्ह आहे लाईफमध्ये ते बेबीला हँडल करून तुम्ही ते नेहमी लक्षात ठेवा की तुमचं काय गोल आहे, कारण आपण वुमेन्स इतक्या स्ट्रॉंग आहे की आपण आपल्या बेबीला सांभाळून सगळं काही करू शकतो। आणि जर आपला हस्बंड सपोर्टिव्ह असेल तर सगळं काही पॉसिबल आहे। माझे पण हस्बंड खूप सपोर्टिव्ह आहे। त्यांनीच मला सपोर्ट केला की तू जॉब करू शकतेस, मी आहे लक्ष देण्यासाठी बेबीकडे।
ही सगळ्यात थँकफुल म्हणजे मी माझ्या हस्बंडसाठी आहे, कारण त्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि आज माझ्यासाठी इतकं छान सरप्राईज प्लॅन केलं. त्यांच्यामुळेच आज मी इतकी हिंमत करू शकले, इतकी स्ट्रॉंग बनले. तर टू ऑल द हजबंड्स, आपल्या वाईफला आणि आपल्या मम्मीला अप्रिशिएट करत जावा, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला अप्रिशिएट करत जावा. त्यांना तेच हवं असतं, बाकी काहीच अपेक्षा नसते. तुमच्या मोठ्या मोठ्या गिफ्ट्सपेक्षा तुमच्या या छोट्याशा कौतुकाच्या 2 शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावर बघा कशी स्माईल येते, तुम्हाला पण खूप छान वाटेल. आणि ही जर्नी आमची खूप छान गेली. तशीच विश करते की पुढे पण लाईफ खूप छान अशीच जात राहो. आणि हा व्लॉग नेहमीच माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. इट विल बी व्हेरी क्लोज टू माय हार्ट. गाईज, सगळ्या मम्मीजला आणि सगळ्या मदर्सला, जे पण कोणी नवीन मॉम टू बी असणार आहे, त्यांना माझ्याकडून हॅपी मदर्स डे. तर आपलं मदरहूड एन्जॉय करा. तुम्ही जे पण करत आहात ते खूप आहे तुमच्या बेबीसाठी आणि कधीच डिमोटिवेट फील नका करू. तर हा होता आमचा छोटासा फॅमिली ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, स्वीटीसाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत. आणि टू ऑल हजबंड्स, अगेन आपल्या वाईफसाठी आणि आपल्या मॉमसाठी असे छोटे छोटे सरप्राईज प्लॅन करत जा. बघा तुमचा दिवस किती छान जाईल आणि त्यांचासुद्धा. सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू देन. बाय.